नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामचा जो उद्याचा पेपर आहे कोर्स कोड 2236 याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बरेच विद्यार्थी कमेंट करत होते. आय-एम-पी क्वेश्चन, आय-एम-पी क्वेश्चन. त्या व्हिडिओमध्ये सगळे आय-एम-पी क्वेश्चन्स मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून यापुढचे सगळे पेपर्स तुम्हाला या ठिकाणी आय-एम-पी क्वेश्चन्स मिळतील. ठीक आहे. बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या म्हणून मला हा व्हिडिओ आणावा लागला. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय आहे, तर बॅक आहे. ठीक आहे. सॉम हा विषय काय आहे, बॅक आहे. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अजून कोणत्या विषयाचे आय-एम-पी पाहिजे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला न वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. WhatsApp ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. WhatsApp ग्रुपला जॉइन करा. त्या ठिकाणी देखील अपडेट्स, इम्पोर्टंट क्वेश्चन्स वगैरे येत असतात. ठीक आहे. आणि ॲप देखील डाउनलोड करा आपलं GMS एज्युकेशन. चॅप्टर 1 मूव्हमेंट ऑफ इनर्शिया. पहा यामध्ये इम्पोर्टंट क्वेश्चन 2 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाणारे क्वेश्चन मी सांगून देतो. पहा 2 मार्क्सला जे विचारले जाणार आहेत ते डेफिनेशन आहेत. मूव्हमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करा. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन करा. रेडियस ऑफ गायरेशन, मूव्हमेंट ऑफ इनर्शिया ह्या 2 डेफिनेशन व्हेरी आय-एम-पी आहेत 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. व्हेरी आय-एम-पी आहेत. आता तुम्हाला अजून 2 मार्क्ससाठी जर दिलं तर एक पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे काय, तर पॅरलल ॲक्सिस थेरम त्यानंतर त्याचे एक्सप्रेशन हे देखील 2 मार्क्सला विचारतात. पण हे जास्त इम्पॉर्टंट देत नाही, पण हे करा. ठीक आहे. जास्त वेळ लागणार नाही. हे 2 मार्क्सला विचारतात. जास्त करून हे 2दा विचारलेलं आहे, त्यामुळे हे देखील न्यूमेरिकल्स करा. परत हे हे जे 4 मार्क्सचे आहेत, हे 4 मार्क्सला आहेत एवढे. ठीक आहे. 4 मार्क्सला आणि 2 मार्क्ससाठी हे एक करा, पोलार मूव्हमेंट ऑफ इनर्शिया हे. आता त्यानंतर अजून 2 मार्क्ससाठी सांगतो. आधी 2 मार्क्सचे सांगूया. हुक्स लॉ, व्हेरी आय-एम-पी. रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस अँड बर्ग्स मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजेच हे स्टेट द रिलेशन बिटवीन E-J-K हे व्हेरी आय-एम-पी आहे. व्ही-आय-एम-पी आहे. ठीक आहे. व्ही-आय-एम-पी हा क्वेश्चन उद्याच्या पेपरमध्ये 101% दिसणार म्हणजे दिसणार. कसं काय दिसणार? एक वेळेस सेम नाही दिसणार, असा दिसेल रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे. तर हा क्वेश्चन करा. हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 4 मार्क्सला येईल. ठीक आहे. 2चा नाही, हा 4चा आहे. हुक्स लॉ 2 मार्क्सला आहे. 2 मार्क्ससाठी हुक्स लॉ करा. त्यानंतर आहे खाली जर आलात तुम्ही तर डेफिनेशन्स आहेत. शिअर स्ट्रेसची आणि डायरेक्ट स्ट्रेसची डेफिनेशन करून ठेवा. एवढी आय-एम-पी नाही सांगत आहे, पण करून ठेवा. ठीक आहे. पॉइझन रेशो ची डिफाईन तुम्ही करा 2 मार्क्ससाठी. त्यानंतर तिसऱ्या चॅप्टरमध्ये जर आलात तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला आहे एक क्वेश्चन येतो व्हेरिएशन ऑफ बीम 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे. तो याच्यात नाही दिला वाटतंय. हां, ठीक आहे. एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ लोड. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ लोड विचारतील. याच्यात 2 मार्क्सचे जास्त काही विचारणार नाहीत, पण चौथ्या याच्यातून येतील. ठीक आहे. डिफाईन सेक्शन मॉड्युलस आणि न्यूट्रल ॲक्सिस हे एक आय-एम-पी करा 2 मार्क्ससाठी. किंवा डिफाईन न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे दोन्ही करा, म्हणजे दोन्हीपैकी फायदा होईल तुम्हाला. आणि इक्वेशन देखील विचारतात कधी सेक्शन मॉड्युलसचं 2 मार्क्ससाठी. तर ते इक्वेशन करून ठेवा. आता हे ॲझम्पशन इन थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग हे 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हा आय-एम-पी आहे. त्यानंतर फ्लेक्चरल फॉर्म्युला हा 2 मार्क्सला विचारतो. 2दा विचारलेला ह्यावेळेस पण विचारतील. हे आय-एम-पी आहे. त्यानंतर जर 5व्या युनिटमध्ये जर आलात तुम्ही तर ह्या डेफिनेशन छोट्या-छोट्या करा. ॲक्सियल लोड, इसेंट्रिक लोड. त्यानंतर आहे ह्याच्यामध्ये 2 मार्क्सला काही नाही बाकी. ठीक आहे. चला 2 मार्क्सचे क्वेश्चन झालेले आहेत. हां, हे क्वेश्चन जे आहेत हे खालचे 2 हे PDF अवेलेबल आहे ॲपमध्ये. PDF ॲपमध्ये अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे. हे जे खालचे 2 क्वेश्चन आहेत हे देखील करा. व्ही-आय-एम-पी आहे. हे 4 किंवा 6 मार्क्सला येतील. व्ही-आय-एम-पी 2च क्वेश्चन आहे त्याचे. तर ते करून टाका. त्यानंतर अजून एक व्ही-आय-एम-पी क्वेश्चन देतो मी तुम्हाला. म्हणजे जो येईल तो. ठीक आहे. 4 मार्क्सच्या पहिल्या 5 चॅप्टरपासून देतो. तुम्ही हे पॉज करून लिहित चला किंवा PDF ॲपमध्ये अवेलेबल आहे. पहा इथं एक प्रश्न आहे. हॉलो सर्क्युलर सेक्शनचा फॉर्म्युला. हॉलो सर्क्युलर सेक्शनचा एक प्रश्न आहे आणि हा एक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला. आता फक्त व्हॅल्यू चेंज करून देतील. हां, आणि आता यामध्ये जे आहे, ठीक आहे, हा स्किप करा. एक महत्त्वाचा क्वेश्चन देतो लॅमिनाचा, म्हणजे तो तुम्हाला सेक्शन जे आहेत ते समजा कॅल्क्युलेट याच्यात कोणता दिला आहे, मिड ऑफ रिमूव्ह. हां, एल सेक्शन आणि टी सेक्शन. टी आणि एल दोन्ही करून ठेवा.
TLNL, ठीक आहे. 11th नंबरचा क्वेश्चन VIMP आहे. एल सेक्शन पेपरमध्ये दिसेल म्हणजे दिसेल, एल किंवा टी सेक्शन, हे 2 सेक्शनपैकी एक करा. तुम्हाला जो वाटेल तो करा. ऑरमध्ये पण येतं कधी कधी, पण ते करा. VIMP आहे, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मी 4 तुमचे बरेच मार्क्स फिक्स केलेले आहेत. नंतर अजून करतो, ठीक आहे. या ठिकाणी एक मेटल यंग्स हा एक क्वेश्चन VIMP आहे. फाइंड अ व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस अँड पॉइझन रेशो. हा व्हेरी IMP आहे. हा एक करा. 2 क्वेश्चन समजले 4-4 मार्क्सचे. त्यानंतर खाली जर आलात तर हा एक करा. मागच्या वेळेस वेगळीच क्वेश्चन पेपर होती, ह्यावेळेस हे क्वेश्चन येतील, ठीक आहे. हे क्वेश्चन येतील, हे करा. हा क्वेश्चन जसाची तसा करा. व्हॅल्यू पण जशाची तशा करा. एक याचा पहा, ठीक आहे. तिसऱ्यात काय एवढं SFD BMD ची डायग्राम आहे. ड्रॉ SFD अँड BMD फॉर बीम्स ॲश्विन फिगर. आता या ठिकाणी फिगर राहिलेला आहे, ठीक आहे. हे जाऊ द्या. हा क्वेश्चन करा 7व्या नंबरचा. 7वा एवढाच करा तिसऱ्या चॅप्टरमध्ये. आणि चौथ्यामध्ये जो आहे, चौथ्यामध्ये सांगितलं होतं तो टी सेक्शनचा एक करा. टी आणि एल सेक्शन हे 2 सेक्शनचा या ठिकाणी करा. आणि एक महत्त्वाची थेअरी म्हणजे करा. प्युअर बेंडिंगची सांगितली वाटतं मी तुम्हाला. सांगितली आहे. आणि हे 2 सांगितले होते ना, हे 15 आणि 16, हे एक करा. या ठिकाणी एक इसेंट्रिसिटीचा क्वेश्चन होता. 1 मिनिट. लेक्चर मोठं होईल, पण तुम्ही हा व्हिडिओ पहा नक्की. तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. हा इसेंट्रिसिटीचा एक क्वेश्चन आहे 11 नंबरचा. इसेंट्रिसिटी फाइंड करायची आहे. हा एक करा. हा म्हणजे VIMP नाही आहे, म्हणजे ऑरसाठी करा. येईन तो. इसेंट्रिसिटीचा एक विचारतात. तर ही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. जास्त सांगितलेले नाहीत. व्हेरी IMP दिलेले आहेत, म्हणजे जे महत्त्वाचे. आणि अजून तुम्हाला जर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर आपली पाहिजे असेल, एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर, तर ती ॲपमध्ये अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी SWAMचा कोर्स आहे 99ला, त्याच्यामध्ये दिलेला आहे, अपलोड केलेला आहे. तेवढी करून जा. ठीक आहे. धन्यवाद.